पुणे हिट अँड रन प्रकरणी त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी। डॉक्टर पल्लवी सापळेंनी ससून प्रशासनाची केली चौकशी। ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळेंशी चर्चा करून अहवाल तयार होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता। जरंडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी एसीबी चौकशी होणार। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का? देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, नाना पटोलेंची मागणी। ससून प्रकरणी सखोल चौकशी होण्याची गरज। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। अकोल्यामध्ये बियाण्यांसाठी शेतकरी आक्रमक। उदय टॉकीज परिसरामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धनंजय मुंडे परदेशात। प्रशासन एसी मध्ये कूल बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल। अकोल्यातील बियाणे विक्रीतील गोंधळावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। विरोधक 24 वर्षांपासून टीका करतायत। शिवीगाळ करणं विरोधकांची मानसिकता। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। कोकण पदवीधरसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर। काँग्रेसकडून रमेश कीर यांचं नाव जवळपास निश्चित। 10वीच्या निकालातून एक धक्कादायक माहिती समोर। 10वीच्या मुलांना इंग्रजीपेक्षा मराठी वाटतंय कठीण। इंग्रजीच्या तुलनेत मराठीमध्ये नापास होणाऱ्यांचं प्रमाण जास्त। रणजित सिंग हत्या प्रकरणामध्ये राम रहीमची निर्दोष सुटका। राम रहीमसह 5 जणांची निर्दोष मुक्तता। अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून धक्का। अंतरिम जामीन 7 दिवस वाढवण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार। कोस्टल रोडचं काम पूर्ण झाल्यानंतरच उद्घाटन झालं। कोस्टल रोडवरील लिकेज दुरुस्ती करण्याचे आदेश दिले। विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तडाख्यानं गाठला विक्रमी उच्चांक। शहराचं तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत। शासकीय आणि खासगी रुग्णालयामध्ये दिवसाला 3000 उष्माघाताचे रुग्ण। अमरावती जिल्हा रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा। जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये फक्त 16 बॉटल रक्त उपलब्ध। रक्तदान शिबिरांमध्ये घट झाल्यानं जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा। अमरावतीमध्ये शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकांना काँग्रेसचा विरोध। अभ्यासक्रमातून श्लोक हटवण्याची मागणी। काँग्रेस अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पिंपरीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई। बनावट कागदपत्रासह 5 बांगलादेशी नागरिकांना अटक। मुंबईत सुरू असलेल्या रस्त्यांची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे सक्त निर्देश। मविया सरकार असता तर कोस्टल रोड डिसेंबर 2023 पर्यंतच पूर्ण झाला असता। भ्रष्ट राजवटी नामचं सरकार पाडल्यावर कामाचा वेग कमी केला। कोस्टल रोडच्या बांधकामावरून आदित्य ठाकरेंची युती सरकारवर टीका। स्वतःला ईश्वर समजणाऱ्या राऊतांनी खरगेंवर लेख लिहावा। काँग्रेस अध्यक्ष खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागलेत। चंद्रशेखर बावनकुळेंचा राऊतांवर हल्लाबोल। भुजबळांना आवरलं पाहिजे। भुजबळ नेहमीच भाजपला डिवचत असतात। भाजपच्या निलेश राणेंचा छगन भुजबळांवर निशाणा। सोलापुरात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट। ईव्हीएम स्ट्रॉंग रूम भोवती जॅमर बसवण्याची मागणी। पुणे हिट अँड रन प्रकरणी ड्रायव्हरला नेलेली गाडी पोलिसांकडून जप्त। गाडीमध्ये जबरदस्ती बसवल्याचा ड्रायव्हरचा आरोप। धोकादायक वाडे जुन्या इमारतींना नोटिसा। शहरातील 275 घरमालक आणि भाडेकरूंना नोटीस। संभाजीनगर दापोली एसटी डेपोमध्ये डिझेलचा तुटवडा। इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या फेऱ्या थांबल्या। चेंबूर मानखुर्दमध्ये उद्या पाणी नाही। पाईपलाईनच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुण्यात गुरुवारी पाणी नाही। पुण्याच्या दक्षिण भागामध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। बडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी निर्णय। विदर्भात उष्णतेचा तडाखा। विदर्भात पुढील 5 दिवसात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसाचा तडाखा। पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। घरावरील आणि शाळेवरील पत्रे उडाले। आज पुन्हा एकदा वाढ। चांदी आणि आठवड्याभरामध्ये 94,000 वर तर सोनं देखील 72,000च्या आसपास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।